संपत्तीचं मोठं नुकसान झालंय. आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. संत नामदेव महाराजांच्या 667व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगाव शहरात चिंपी समाज हितवर्धन संस्थेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. संत नामदेव महाराजांचा जयघोष करत चिंपी समाज बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. रत्नागिरीतील चिपळूण बस स्थानकाचं काम रखडलंय. गणेशोत्सव तोंडावर असताना 50% काम अद्याप बाकी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या. पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोरील सेंट्रल मॉलच्या आवारात तरुणींची हाणामारी. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर झालाय. आरोपी अयान अहमदला अचलपूरच्या न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होईल. आजच्या सुनावणीत आरोपी महेश केदारचा जामीन अर्ज फेटाळलाय. पालघरमधील धुंदलवाडी येथील स्मशानभूमी नदीपात्रात असल्यानं ती पाण्याखाली गेली. कुटुंबियांवर मृतदेह पुरवण्याची वेळ आली. समृद्धी महामार्गावरील रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात आलेली संरक्षण भिंत रित्या पाडण्यात आली. हॉटेल व्यवसायाकरता भिंत अज्ञाताकडून पाडली गेल्याची माहिती आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी एक वेगळा उपक्रम राबवलाय. संवाद परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आली असून या यात्रेदरम्यान बालगुन्हेगारांचे विविध तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. बुलढाण्यातील पिंपळगाव राजा गावातील समस्यांबाबत गावकरी आक्रमक झालेत. प्रशासनाविरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. बबलाद येथील कन्नड जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक आणि 7 ते 8 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा हंगाम लांबणीवर गेलाय. पाऊस नसल्यानं चांदवड येथील कांदा लागवड रखडली आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात कांदा दरात मोठी तफावत होण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चौकातील रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. भिवंडीत ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगानं महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा